या कोणतरी या हे काय बापू मारहाण झाली, कशा कारणावरून मारहाण झाली, काय विषय? मागील 2-3 महिन्यापासून शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी शिंदे गटातील काही नेत्याकडून दबाव येत होता. शिंदे गटात जायचं का नाही जायचं हा माझा मर्जीचा विषय. मी माझं काम करत आहे, काम करत राहतो आणि ते पॉझिटिव्ह थिंकिंगनं राहतो. ते मी जात नाही म्हटल्यानंतर संभाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं त्या ठिकाणी भांडणं करण्याचा प्रयत्न होता. पण आम्ही 10 पाऊल मागे येऊन 14 तारखेची जयंती 18 तारखेला काढली आणि तो भांडणाचा विषय टाळला. त्याच्यानंतरही या भागातील काही शिंदे गटाचे कार्यकर्त्याला पुढं करून दारू पाजून आमचे मित्र त्यांच्याच शिंदे गटाचा तालुका प्रमुख आहे, त्याला मारहाण केली. त्या प्रकरणामध्ये मी साक्षीदार झालो. या गोष्टीचा राग ठेवून आणि शिंदे गटात का प्रवेश करत नाही या गोष्टीचा राग मनात धरून सुधीर पाटील यांच्या सांगण्यावरून 4 ते 5 जणांनी मला लोखंडी रॉडने आमच्या इथं घराच्या बाहेरून मी निघला असता तहसील कार्यालयाकडे चाललो होतो त्या ठिकाणी आणून मारहाण केली. त्या संदर्भात मी आनंदनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. पोलिसांनी जर ह्यात नाही मदत केली तर मी न्यायालयीन लढा लढून न्याय मिळवणार. काय दुखापत झाली, आता कुठं मारला काय? आता एक गुडघ्याला काल MRI केला आहे, डॉक्टरनं स्पेशल रिपोर्ट दिला आहे आणि ऑपरेशन करावं लागलं असं सांगितलेलं आहे. गुडघ्याच्या मधील नसा काय तुटलेलं आहे, ते ऑपरेशन करायचं. यात पक्षांतरांचा विषय आला आहे, तुम्ही पक्षाच्या वरिष्ठांशी आमदारांशी बोलणं झालं का, काय प्रतिक्रिया? हो, हे भांडण व्हायच्या अगोदरच जिल्हा प्रमुख आणि आमदार कैलास पाटील यांना मी फोनवरून या गोष्टीची संपूर्ण माहिती दिली होती. तशी माझ्यापाशी त्याचे आमदार साहेबांनी बोललेलं सुद्धा आहे आणि त्याची वरिष्ठांना माहिती दिली होती आणि पोलीस स्टेशनचे PIला सुद्धा याबाबत माहिती दिली होती की साहेब आमच्या गल्लीमध्ये अशी गटतटामधून जातीवादक काही उच्चार होऊन किंवा संभाजी महाराज जयंतीच्या आडून असे विषय व्हायला लागले तर आमची जयंती आम्ही 14 तारखेला न करता पुढच्या तारखेला काढून कुठंतरी समाजामध्ये शांतता राहण्यासाठी, कारण आपण सिनियर माणसात काम करत असताना हे कुठंतरी टाळायचं आपल्याला, म्हणून आम्ही तीसुद्धा जयंती पुढच्या ह्याच्यात काढली. परंतु ही घटना अजून झाली, त्याला अडवून हा प्रकार केला आहे. नशीब त्याच्यामध्ये आमचा जीव गेला नाही. पण ह्यांनी कितीही काही केलं तर मी ठाकरेकडे सोडणार नाही, शिवसेनेचंच काम करणार.